सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। त्वमेव सर्वं मम देवदेव। आपला प्रश्न चालू होता की केनस्वित् श्रोत्रियः भवति, म्हणजे मनुष्य कशानी विद्वान बनतो। श्रुतेन श्रोत्रियः भवति, श्रुतींचा अभ्यास केल्याने म्हणजेच वेदांचा अभ्यास केल्याने तो श्रोत्रिय होतो। हा विषय आपला चाललेला होता। मग कशामुळे, मग वेद म्हणजे नेमकं काय, तर वेद म्हणजे वेद सुद्धा, पण वेद म्हणजे जाणणं सुद्धा। पूर्वीच्या प्रश्नामध्ये श्रवण, यामध्ये मनन, अशा गोष्टींचा विचार केला गेलेला आहे। तर श्रवण जे सांगितलेलं आहे आपल्याला, श्रवण जे सांगितलेलं आहे आणि वेद आपण कसं शिकत होतो, पूर्वी वेद कसे शिकवले जात होते,
प्राचीन काळी वेद कसे शिकवले जात होते ते आपण बघितलं. मुखोद्गत होते वेद. वेद मुखोद्गत होते म्हणजे लिखाण नव्हतं, पाठांतर नव्हतं, काहीही नव्हतं. अशा पद्धतीने वेद शिकवले जात होते. वाचन नाही, ते म्हणायसाठी काही पोथ्या नाहीत, प्रती नाहीत कसल्याही, असं होतं. अशा परंपरेने वेद शिकले जात होते. म्हणजे किती शार्पली त्या ऐकायला पाहिजे. ऐकणं सुद्धा ते अतिशय लक्ष देऊन करायला पाहिजे. हा भाग झाल्यानंतर आपण हा भाग बघितला किंवा आपण कसं शिकलं पाहिजे, कोणती भावना आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. हे संपूर्ण विश्व म्हणजे माझं गुरु आहे. मग दत्तात्रेयांनी कसे 24 गुरु केले, अशा पद्धतीने आपण गुरुवर आणि गुरूंनी दिलेल्या ज्ञानावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण कसं शिकलं पाहिजे म्हणजे आपलं श्रवण नीट होईल. श्रवण या शब्दाचा खरा अर्थ इथे दिलेला आहे. श्रवण म्हणजे ऐकणं नव्हे नुसतं. श्रवण म्हणजे मनापासून ऐकणं, लक्ष देऊन ऐकणं, हृदयापासून त्याचा गर्भितार्थ समजावून घेणं म्हणजे श्रवण. मग आपण का शिकलं पाहिजे असं? का असं शिकलं पाहिजे? आपण असं श्रवण करायला का शिकलं पाहिजे? उत्तर तुम्ही म्हणाल सरळ आहे की आपण विद्वान होऊ. तसं नाही आहे. हे श्रवण शेवटी कशासाठी चाललेलं आहे? आपल्याला परमतत्वाचं ज्ञान घ्यायचं आहे. परमश्रवण येते. अनेक वेळा उदाहरण दिलेलं आहे की पक्षी निरीक्षण करताना पावलाचा सुद्धा आवाज होऊ देत नाही आपण. ते निरीक्षण करताना पापणी सुद्धा मिटत नाही आपण. थोडाही डिस्टर्बन्स नको आहे आपल्याला. इतकं सूक्ष्मतेने, किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक सूक्ष्मतेने आपण परमतत्वाचा शोध लावण्यासाठी, आणि म्हणून आपण असं श्रवण केलं पाहिजे. श्रवण म्हणजे काय? शब्द ऐकला आणि त्याचा गर्भितार्थच जणू लक्षात आला काय म्हणायचं होतं. मग अशा रीतीने आपण का शिकलं पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे श्रुतस्य वित्तम शीलमः. म्हणजे काय? श्रुतस्य श्रवण करणाऱ्याचं, वित्त म्हणजे संपत्ती, पैसा. श्रवण करणाऱ्याचं ऐश्वर्य किंवा श्रवण जो करतो त्याची संपत्ती काय आहे? शीलम, चारित्र्य. शील, चारित्र्य ही त्याची संपत्ती आहे. हे शील म्हणजे आचरण किंवा आपलं चारित्र्य. शीलवान आपण कसं बनतो माहिती आहे? श्रवण केल्याने. श्रवणाने आपण शीलवान बनतो. पटणार नाही तुम्हाला. श्रवणाने शीलवान कसं बनतो? त्याचं कारण आहे, शास्त्रीय कारण आहे. कोणतीही गोष्ट आपण लक्ष देऊन ऐकायला लागलो की आपला अहंकारापासून किंवा देहापासून सुटका होते. आपण दूर दूर जातो त्याच्यापासून.
केव्हाही देहापासून दूर गेलं की मनुष्य शीलवानच होतो. ज्यावेळी तो देहाच्या पलीकडे जातो तेव्हा तो शीलवानच होतो. असं अनेक वेळा प्रॅक्टिस केली की आपलं चारित्र्य उकलायला लागतं. त्याच्यामुळे शिकणं हे केवळ मिळवण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी पैसा मिळवण्यासाठी, काहीतरी धन मिळवण्यासाठी म्हणून काही शिक्षण नाही आहे. तर उदात्त मूल्य आपण जोपासायला पाहिजेत. संस्कार आपल्यावर झाले पाहिजे, आपलं चारित्र्य पूर्णाकार झालं पाहिजे, आपण विकसित झालो पाहिजे चारी बाजूंनी. म्हणून हे शिक्षण आहे ना. हनुमानजींना त्या ह्याच्यामध्ये हनुमान चालिसामध्ये ज्ञान गुण सागर असं म्हटलेलं आहे. ज्ञानाचा गुणसागर म्हटलेलं आहे. का माहिती का? केवळ त्यांचं श्रवण, उत्तम श्रवण, म्हणजे इतकी श्रीरामावर श्रद्धा की काय एक एक तोंडून वाक्य निघतंय, एक एक शब्द निघतोय श्रीरामाच्या, आणि काय मला आता सेवा करायला मिळतेय. कारण हनुमान सेवा म्हणजे नुसतीच काय श्रीरामाच्या पायाची सेवा करणारा नव्हता. आपण कोणाची पण सेवा केव्हा करू शकतो माहिती आहे का? ज्यावेळी आपल्याजवळ अनेक कौशल्य असतात, कला कौशल्य, त्यावेळी आपण सेवा करू शकतो. अनेक कौशल्य असतात. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण कुठेही म्हाताऱ्या माणसाची सेवा करायला गेलो, समजा राहायला गेलो कोणाकडे, आणि सांगितलं हे असं करा तसं करा, काय वेळ येईल सांगता येत नाही ना. ते सगळं आपल्याला जमलं पाहिजे. त्या माणसाला धरणं जमलं पाहिजे, त्यांना औषध देणं जमलं पाहिजे, औषधं वाचणं जमलं पाहिजे, औषधं कशी द्यायची आहेत जमलं पाहिजे, त्या माणसाच्या मनाची परिस्थिती लक्षात घेऊन आपण तसं ते वागता आलं पाहिजे. हे सगळं चालेल. म्हणजे आपल्या अंगी कला असायला पाहिजे. म्हणजे आपलं चारित्र्य हे कसं पाहिजे? शीलवान चारित्र्य पाहिजे. आणि हे हनुमानाच्या अंगी होतं. अनेक कला होत्या. एवढा मोठा समुद्र पार करून जाण्याची शक्ती होती त्याच्या अंगी. दुसरी कला काय होती? परस्त्री आहे सीता, पण श्रीराम प्रभूंची ती सीता आहे. अशा तऱ्हेने आदराने तिच्याकडे पाहायचं. आणि मी तिथे जाणार आहे आणि कान गोष्टी करणार आहे, तर ते तिला ऑड वाटता कामा नये, इतरांना ऑड वाटता कामा नये. इतक्या भक्तिभावाने तिथे जाऊन तिच्याशी बोलायचंय. त्या अशोक वृक्षावर बसलेत हनुमानजी आणि अत्यंत हळुवारपणे बोलतायत. बरं, त्यांना अशी सुद्धा कला होती. सगळ्या अष्टसिद्धी त्यांना मिळालेल्या होत्या. आणि त्यांना सगळं त्यांना रावण सुद्धा दिसत होता. ते इतकं सूक्ष्म रूप घेऊन बसले होते की रावणाला ते मात्र दिसत नव्हते. कुणालाही काहीही कळत नव्हतं. फक्त त्या अशोकवनातल्या राक्षसिणींना कळलं की हिच्याशी कोणीतरी बोलतंय. कारण रात्री, आणि तरी त्यांना नीट कळलंच नाही की नक्की काय चाललेलं आहे. पण फक्त हिला बोललेलं ऐकू येत होतं. म्हणजे काय, हे सांगण्याचा एवढाच उद्देश, अनेक कला अंगी असल्या पाहिजे. त्या अनेक कला केव्हा येतात? मी म्हणजे देह असं नुसतं, आणि मी काय करतो, मी हे करतो, मी ते करतो, अहंकार म्हणून जर आपण बाळगला तर आपल्याला ती कला येत नाही. त्यामुळे आपण म्हणजे मूल्यांचा सागर असलं पाहिजे. चारित्र्य जर ज्याच्यामध्ये नाहीये, असं ज्ञान म्हणजे काय आहे, भयंकर परिणाम निर्माण करेल समाजामध्ये. काहीच उपयोग नाही. अहंकार भरलेला असेल त्याच्यात.
त्याच्यामुळे श्रुतस्य वित्तम शीलम, जो विद्वान आहे, जो श्रवण करतो आहे उत्तम रीतीने, त्याची संपत्ती काय आहे? शीलवान बनणं, चारित्र्यवान बनणं. कोणत्याही शिक्षणाने मनुष्य चारित्र्यवानच होतो. श्रुतेन अकामो भवती, म्हणजे आपण जे श्रवण करणार आहोत त्यांनी काय काय होतं, आपल्याला काय काय मिळतं? शील मिळतं, चारित्र्य मिळतं. अकामः भवती, अकाम म्हणजे श्रवण जर करत राहिलो, पुन्हा तेच देहापासून आपण लांब गेलो, त्याच्यामुळे आपल्याला काय झालं? अकाम. देहाला आहेत हे सगळे काम, देहाला इंद्रिय आहेत, ती मागत बसतात, ती इच्छा करत असतात. देहाला मन आहे, ते इच्छा करतं. अकाम म्हणजे इच्छा होत नाहीत, इच्छेपासून दूर जातो, विवेकाची क्षमता येते. विवेकाची क्षमता आली की होतं काय माहिती का? काय योग्य, काय अयोग्य, काय फायदेशीर आहे, काय हानिकारक आहे, हे आपल्याला जाणता यायला लागतं. आणि अनावश्यक सगळ्या इच्छा निघून जातात. अहंकारापासून आपण दूर जातो. आणि मग अशा ज्ञानापासून आपलं मन शुद्ध होतं आणि आपल्याला वैराग्य मिळतं. कारण काय? कामच राहत नाही, इच्छा राहत नाही. अजून काय मिळतं? श्रुतेन विंदते तेजहा. श्रवणाने काय होतं? तेज प्राप्त होतं. पुन्हा तेच तेज, आपलं तेज का जातं? मी कसा, मी असा, माझा देह तसा, माझ्याशी रिलेटेड, हे माझं, ते माझं, याच्यामुळे तेज सगळं नाहीसं होतं. पण ज्यावेळी आपण श्रवण करतो त्यावेळी आपण देहापासून थोडेसे अलिप्त होतो. श्रवण करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, खायची गोष्ट नाही आहे. श्रवण म्हणजे गर्भित अर्थ जाणणं. एखादा गोष्ट, आता दगड आहे म्हटल्यावर दगडाचा अर्थ आपल्याला कळतो, त्याला काही फारसा अर्थ नाही आहे. ते म्हणजे श्रवण नाहीच आहे, ते म्हणजे विद्वान होणं नाही आहे. काही मोबाईल म्हटल्यावर मोबाईलचा अर्थ कळतो, परंतु परब्रह्म हे सर्वव्यापक आहे. परब्रह्म हे निराकार आहे. अर्थ लवकर कळत नाही, त्या शब्दांचा अर्थ लवकर कळत नाही. तिथे काय लावावं लागतं? मन लावावं लागतं, चिकटवावं लागतं. सगळं अहंकारातनं आणि देहातनं ते काढून तिथं मन आणि बुद्धी लावावी लागते. तेव्हा कुठे थोडा थोडा अर्थ कळायला लागतो. आणि म्हणून त्याच्यामुळे तेज निर्माण होतं आपल्या अंगामध्ये. मनाची आपल्या शुद्धी वाढते आणि आपण दिव्य व्यक्तिमत्व आपल्याला प्रदान केलं जातं. म्हणून श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. याची लिंक आता पुन्हा लक्षात घ्या. या श्लोकामध्ये श्रवण झालेलं आहे, एका वेगळ्या पद्धतीने चाललं आहे हे. तर इथे काय आहे की श्रवण हे चांगल्या पद्धतीने केलं तर मनुष्य विद्वान होतो. विद्वान, विद्वान, बुद्धिमान जसं आहे किंवा बुद्धिवान म्हटलं तरी चालेल, तसं विद्वान. विद म्हणजे जाणणे, बुद्धिमान म्हणजे बुद्धी असलेला, तसा विद्वान परमतत्वाची जाणीव असलेला. हा केव्हा होतो? म्हणजे शब्दार्थ
तुम्हा आम्हाला वाटतात तितके सोपे नाही आहेत. विद्वान म्हणजे आपल्याला काय वाटतं? विद्वान म्हणजे खूप मोठा, खूप शिक्षण घेतलेला वगैरे असं वाटतं. तसं विद्वान यक्षांनी सांगायची काहीच गरज नाही आहे. पण घटकाभर असा जरी अर्थ घेतला की विद्वान म्हणजे खूप ज्ञान मिळवलेला मनुष्य हा कशाने विद्वान होतो? तर वेदांचं ज्ञान जाणून म्हणजे विद्य याचा अर्थ सखोलतेने एखादी गोष्ट जाणून जो राहतो त्याला विद्वान म्हणायचं. तर इथे काय झालेलं आहे? मनन, श्रवण झालेलं आहे इथे, की श्रवणाचं महत्त्व काय आहे आणि श्रवण म्हणजे काय हे आज आपल्याला कळलं. की श्रवण म्हणजे काय? एखादा शब्द ऐकल्यानंतर तो गुरुनी ज्या अर्थाने, ज्या गर्भितार्थाने सांगितला तसाच्या तसा तो शिष्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचला पाहिजे, इतकी त्याची श्रद्धा गुरुवर आणि त्याच्या विषयावर असली पाहिजे. याला म्हणायचे श्रवण. केनस्वित विंदते महत्, तपसा विंदते महत्. महत् म्हणजे काय? महत् म्हणजे महान. मगाशी काय? मनुष्य विद्वान कसा होतो? तर श्रुतेन, श्रवणानी मनुष्य महान कसा होतो? महान. केनस्विद विंदते महत, तपसा विंदते महत. गुरुकडून श्रवण केलं आणि श्रवणाने तो विद्वान झाला. परंतु पुढे जाऊन महान कसा होतो तो? महान कशामुळे बनतो? तर तप केल्याने. नुसतं श्रवण केल्याने, हवा अंगावरून गेल्याने काही होतं का? नाही ना. म्हणजेच किती किती महत्त्व आहे. नुसतं श्रवणाचं सुद्धा किती महत्त्व आहे हे इथे सांगितलेलं आहे. नुसत्या श्रवणाचं सुद्धा महत्त्व आहे. गर्भितार्थ आपल्या मनामध्ये गेला पाहिजे, याला म्हणायचं श्रवण. तर नुसतं श्रवण करून काही उपयोग नाही. त्याचं पुन्हा पुन्हा शांत चित्ताने बसून चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. मनन, तेव्हा कुठे मनुष्य महान होतो. मनन ह्याचा अर्थ काय? ऐकलं हो, त्याचा गर्भितार्थ पण कळाला, पण पुढे जाता येता आम्ही विसरून गेलो. तसं नाही. त्याचा आपल्या मनावर परिणाम होईल इतक्या प्रमाणात ते ऐकलेलं जे ज्ञान आहे ते परत परत रिपीट करून करून आपण त्याचं मनन केलं पाहिजे. की काय वाक्य सांगितलं होतं, काय शब्द बोलला गेला होता, गुरुनी आपल्याला काय सांगितलं, नेमकं कोणतं ते प्रिन्सिपल ऑफ लाईफ होतं आणि ते कसं ॲप्लिकेशन केलेलं होतं, कोणती कथा सांगितली, कोणतं उदाहरण दिलं, ते मनाला अगदी भिडलं पाहिजे. या सगळ्याला काय म्हणतात? मनन म्हणतात. मनन. आणि ते मनन केलं
तपश्चर्या करून ते मनन केलं तरच काय होतं, मनुष्य महान होतो. मग आता तपाचं असं काय महत्त्व आहे? तपाचं काय महत्त्व आहे? तप का करायचंय म्हणजे, तर म्हणे ही सृष्टी निर्माण करण्यासाठी. आणि म्हणे कशाला, आपण शिवमहिम्न नाही का शिकलो, शिव पुराण नाही का वाचलं. मग ब्रह्मदेवाला जे निर्माण केलं सृष्टी निर्माण करण्यासाठी, तर ब्रह्मदेवाने काय केलं? डायरेक्ट काय सृष्टी निर्माण केली? काय विद्वान झाला का काय ब्रह्मदेव? नाही. नम्र भाव मनामध्ये ठेवून तपश्चर्या केलीये. शिवजींनी सांगितलं हे बरोबर आहे, पण काही न करता ते होत नाही. कोणीतरी सांगतं, तू हुशार आहेस रे, या परीक्षेचा अभ्यास कर, ही परीक्षा दे म्हणजे तुला खूप मोठं यश मिळेल, असं कोणीतरी सांगितलं. अरे पण कोणीतरी सांगितलं म्हणून काय झालं? ह्यानी केलं, परीक्षा देण्यासाठी नाव नोंदवलं, पण ह्यानी जर काही अभ्यासच नाही केला तर काय होईल? नाही का? म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून आपण केलं, पण पुढे काहीच त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर काय फायदा होणार आहे? त्यामुळे कोणीतरी सांगतं आणि आपण गर्भितार्थ त्यातलं जाणून घेतो श्रवणाने, पण नुसतंच जाणून घेतलं, पुढे काहीच तर नाही केलं, काहीच उपयोग नाही. मग काय करायला पाहिजे? मग आलं मनन. मनन म्हणजे आपण जे जे शिकलो, जे काही आपण शिकलो त्याचं पुन्हा पुन्हा मनामध्ये बसून चिंतन करायचं, याला म्हणतात मनन. आणि ते दृढ करायचं मनामध्ये. नाही हे असं नाही, असं आहे. काय होतं, काही काही वेळेस कन्फ्युजन होतं, नाही मला श्रवणाने कळलं होतं पण आता गोंधळच झालं आहे, मग ते असे की असं आहे नेमकं. मग पुन्हा सगळं आठवलं, पण मेमरी कशी असते, तर सगळं विसरून जातं. पुन्हा उद्या आठवलं, पुन्हा ते सगळं विचार काढले मनातनं आणि पुन्हा ते आठवत बसलो. म्हणजे रिव्हिजन हवी, रिव्हिजन पाहिजे. संपूर्ण सृष्टी आपण म्हणत होतो हे ब्रह्मदेवाच्या तपाचं फळ आहे. ब्रह्मदेवानी आधी तप केलंय हजारो वर्ष आणि त्यातनं ही सृष्टी निर्माण झाली आहे. इतकं सोपं नाही आहे. मला जर काही करायचं असेल, म्हणजे शिवजींनी ब्रह्मदेवांना सांगितलं की आता तुम्हाला पृथ्वी निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे, ते तुमचं कार्य आहे. की हो, मग मला मोठेपणा दिला, आता बघाच मी करून दाखवतो, की लागले सृष्टी निर्माण करायला. असं नाही आहे ते. तर ती शक्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी ध्यानाला सुरुवात केली आणि कित्येक वर्ष
याच विचारामध्ये ते राहिले की मी नेमकं कशा रीतीने मनन करू. कित्येक वर्ष श्रवणाचं मनन करण्याचा विचार केला पाहिजे. कित्येक वर्ष. तेव्हा कुठे ते साधतं. जर पृथ्वी सुद्धा तपाचंच फळ आहे तर आपल्या प्रत्येकाला तप हे केलंच पाहिजे. तप केल्याशिवाय कोणतीही पॉवर येत नाही. उपनिषद म्हणतात यस्य ज्ञानमय तपः, म्हणजे त्यालाच परमतत्व प्राप्त होतं ज्याचं तप हे ज्ञानमय आहे. ज्ञानमय म्हणजे श्रवणयुक्त तप, ज्याने आधी माहिती ही अतिशय चांगल्या पद्धतीने श्रवण करून ती घेतलेली आहे आणि आता तो तप करायला निघाला. वाटतं असं, पण काय फक्त ब्रह्माजींनीच तप केलं असं नाही आहे. विष्णूंनी सुद्धा बद्रिका आश्रमात विष्णूजींनी तप केलं. त्यावेळी ते नर आणि नारायण नावाचे जे 2 ऋषी होते त्यांच्या रूपात राहून त्यांनी 2 वर्ष तप केलं तिथे. ब्रह्माचा साक्षात्कार कसा करायचा आहे? आपण स्वतःला जाणलं की झालं साक्षात्कार. पण ते काही इतकं सोपं आहे का? आपण काय होतं, ज्ञानमय जर तप केलं म्हणजे श्रवण करून त्याचं मनन केलं तर काय होतं, मन शुद्ध होतं. आणि मन शुद्ध झालं तर भगवंत म्हणतात ज्यांचं मन शुद्ध आहे ते मद्रूप होतात, मला येऊन मिळतात, एकरूप होतात माझ्याशी. सातत्याने परमतत्वाचं मनन आणि निधिध्यासन झालं तरच ते प्राप्त होईल. मग तप जे आहे ते इंद्रिय मन यांना संयमित करतं. म्हणजे काय, शम आणि दम, इंद्रिय आणि मन यांना संयमित ठेवतं ते तप. शास्त्र आणि गुरु यांच्याकडून जे ज्ञान घेतलं जे ज्ञान आपण घेतलेलं आहे त्याचं सतत मनन आणि चिंतन होणं अत्यंत आवश्यक आहे. मागच्या श्लोकामध्ये यक्ष श्रवणावर भर देतोय, या श्लोकामध्ये तो काय करतोय, मननावर भर देतोय.
श्रवण म्हणजे हृदयापासून ऐकलेलं म्हणजे श्रवण. पण ते ऐकलं आहे हे कबूल आहे, पुरुषार्थ केला, थोर पुरुषार्थ. पण ते जे ऐकलेलं आहे श्रवण जे आहे, ऐकलेलं जे आहे, आपण मनापासून हृदयापासून जे आपण ऐकतो त्याची आपल्याला रिव्हिजन लागते. एकदा ऐकून काही होत नाही ते. बाकी 100 उद्योग आहेत आपल्याला. संसार करतोय आपण, संसारिक सगळे विचार असतात आपल्या मनामध्ये. त्याच्यामुळे जे श्रवण झालेलं आहे त्याचं मनन, आणि याचं उत्तम उदाहरण दिलेलंच आहे ना त्यांनी आपल्याला. काय उत्तम उदाहरण दिले की गुरुकडे ते सगळे विद्या शिकायला येत होते. आता गुरुकडनं विद्या शिकली ना, पुस्तक ना वही. उद्या गुरु म्हणायला लावणार, नाही म्हणता आलं तर ते वर्गाच्या बाहेर काढणार, इथून निघून जा म्हणणार माझ्यासमोरून. असे गुरु होते. तर बसू देणार नाहीत वर्गात. म्हणजे आत्ता ऐकलं गुरुकडून, आणि तिथे जिथे त्यांची राहण्याचं स्थान आहे तिथे जाईपर्यंत ते घोटून काढलं. तिथे जाऊन बसलं, त्या टेन्शननी पुन्हा घोटून काढलं. अशा पद्धतीने ते वर्षानुवर्ष रिव्हिजन करत करत जसं मेंटेन करतात आपलं ज्ञान, अशा पद्धतीने हे परमतत्वाचं जे ज्ञान आहे ते इतकं सोपं नाहीच आहे. अशाच पद्धतीने त्याचंसुद्धा मनन झालं पाहिजे की गुरुकडून ऐकलं आणि ते मनात न जाण्याच्या आत, ते विसरून जाण्याच्या आत काय 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 ऐकलं आत्मतत्वाबद्दल ते आधी फिक्स होऊ दे. मग ते परमतत्व मिळवण्यासाठी काय करू शकतो ते नंतर बघायचं. काय आहे माहिती का, काहीही आपल्याला मिळवायचं आहे, काहीही मिळवायचं आहे. हां, अगदी रोजचं म्हणजे काय मिळवायचं असतं आपल्याला? पैसे. पैसे मिळवायचे. पैसे मिळवायसाठी आपण वेळ देतो, धावपळ करतो, ऑफिसला जातो, हे कर ते करतो, जीवाचं रान करतो पैसे मिळवण्यासाठी. म्हणजे काय करतो आपण? तपच करतो ना. काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण जे कष्ट करतो, परिश्रम करतो, त्याला म्हणायचं तप. पण पैसा मिळवणं याच्यासाठी वेगळे कष्ट करतो आपण, शारीरिक मानसिक कष्ट करतो. परंतु ईश्वराला प्राप्त करणं, ईश्वराला प्राप्त करण्यासाठी आपल्या आतल्या आत ईश्वराचं मनन किती प्रमाणात झालं पाहिजे, किती प्रमाणात झालं पाहिजे. मनाचा संयम. काही कुठलंही ज्ञान प्राप्त करायचं, काहीही प्राप्त करायचं आपल्याला, तर मनाचा संयम, मनावर कंट्रोल ठेवतो. दुसऱ्यांशी बोलताना टाईम मॅनेजमेंट ठेवतो. म्हणजे काय, किती दिवसात काय करायचं आपल्याला, वेळेचं नियोजन करतो आपण. आळस, दुर्बलता, असहाय्यता टाकून देतो की नाही नाही मला असं करून कसं चालेल, नाही मला तर मिळवायचं म्हणजे मिळवायचं आहे. दुर्बलता कुठली आली आहे? नाहीच. म्हणजे काय होतं, तपस्सानी तप केलं की सगळी अंगातली मूळ दुर्बलता नाहीशी होते.
असहाय्य होणं, दुर्बल झाल्यासारखं वाटणं, हे सगळं आपल्याला सोडून दिलं पाहिजे जर परमतत्व प्राप्तीसाठी आपल्याला तप करायचं असेल तर. सगळ्या आपल्या मनाच्या वृत्ती बदलाव्यात आणि मग नम्र भावानी काय केलं पाहिजे? तुम्हाला माहिती आहे ना, तप हा जो शब्द आहे, तप हा उलटा केला तर पत. संस्कृतमध्ये याला खूप महत्त्व आहे. तप करणे म्हणजे तपनम. तपनम म्हणजे तप करणे आणि तपच्या उलट पत. पतनम, पतन होणे असं आहे. म्हणजे काय, जन्माला येऊन जर तपच नाही केलं, सत्याची कासच धरली नाही, त्याच्या मागेच नाही लागलं, तर काय होतं? आपलं पतन होतं. तप केल्याने उच्च पदाला जातो आणि तप केलं नाही तर आपल्या जीवनात पतनम होतं, पतन होतं, खाली पडतो आपण. भगवद्गीतेमध्ये तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना तपांचे प्रकार. शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप. शारीरिक, मानसिक, वाचिक. शारीरिक तप कसं काय माहिती का? म्हणजे आपल्यापेक्षा जास्त शिकलेले कोण, देव, ब्राह्मण, म्हणजे पूजा वगैरे सांगणारे किंवा संत जन, हे सगळे उच्च ज्ञान घेऊन राहणारे हे जे गुरु, यांची पूजा देव, ब्राह्मण, उच्च ज्ञान मिळवलेले गुरु यांची पूजा करणं म्हणजे काय आहे? शारीरिक तप आहे. मनाने जे पूर्ण शुद्ध रूप आहेत त्यांची पूजा म्हणजे शारीरिक तप. वाचिक तप म्हणजे काय? सत्य, आनंदमय आणि फायदेशीर असं बोलणं, संयमित बोलणं, विचार करून सत्य बोलायचं, पण त्याच्यात दुसऱ्याचा फायदाही आहे. सत्य, आनंददायी आणि लोकांना फायदेशीर असं तप हे वाचिक तप आहे. इतरांना सुख दिलं पाहिजे ना आपल्या बोलण्याने. आणि तिसऱ्या प्रकारचं तप हे जे आहे गीतेत सांगितल्याप्रमाणे हे आहे मानसिक तप. वाणीचा अजून कोणतं तप आहे तर शास्त्राचा अखंड अभ्यास करत राहणं. उदाहरणार्थ हे पूर्वीच्या काळी जे वेद म्हणायचे हे वाचिक तपच आहे, वाणीचं तप आहे.
अखंड ते मंत्र, ते श्लोक, ते मंत्र ते म्हणत राहायचे. पण अगदी हेच नाही, पण वाणीचं तप म्हणजे संयमित वाणी ठेवून लोकांना आनंद देईल असे शब्द, पण तरीसुद्धा फसवायचं नाही आहे. दुसऱ्याचं भलं करेल असे शब्द. सत्य सोडायचं नाही, पण कडू बोलायचं नाही. हे वाणीचं तप आहे. चांगल्या रीतीने ते पटवून द्यायचं. आणि मानसिक तप म्हणजे काय? शांतता, दयाळूपणा, स्वतःवर नियंत्रण, प्रामाणिकपणा आणि कुठल्याही कार्याच्या मागचा हेतू शुद्ध असणं, हे काय आहे? मानसिक तप आहे. या तपाची तयारी केव्हा होते बघा. आपण कुळधर्म कुळाचार करतो, सण साजरे करतो, समारंभ साजरे करतो. हे काय आहे? ही मानसिक तपाची तयारी आहे. म्हणजे आपण हळूहळू आहे ना भगवंताच्या गोष्टींमध्ये रमायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे सणांच्या द्वारे आपल्याला उत्साह पण येतो, मनाची शुद्धता वाढते, आनंदी वृत्ती होते. तर या विषयावर आणखीन थोडंसं काय 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 प्राप्त होतं, म्हणजे आपण त्या आत्मतत्वाकडे वळू शकतो, हे थोडंसं पुढच्या वेळेस आपण याचा अभ्यास करणार आहोत. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.